इश्काची तू सुंदरा तुझा आशिक दिलाय मी तुला तुझा हजबंड कर गो कवा लाल शालून हिरवा चुरा लगीन कर गो शृंगार पुरा इश्काची तू सुंदरा तुझा आशिक दिलाय मी तुला तुझा हजबंड कर गो कवा लाल शालून हिरवा चुरा लगीन कर गो शृंगार पुरा। तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्राम खूप ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरतीच आपण हे ट्युटोरियल क्रिएट केलेला आहे। जर तुम्हाला पण अशा तुमच्या स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलंय। कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा फोटो इथून सिलेक्ट करू, इथून ऍड करायचं। तिथे आपण सिम्पली हा जो फोटो इथून ऍड करूया। फोटो ऍड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि तुम्हाला 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबरच्या 9 वरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बोटांनी हा फोटो सेट करायचा। फोटो सेट झाल्यानंतर खाली आपल्याला काय करायचंय, इथे ओव्हरलीचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं। फोटोच्या पहिल्यांदा ठेवायचं, पुन्हा ऍड ओव्हरलीवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचा। इथून हा बीटमा व्हिडिओ येते तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट काढूचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर इथून आपलं सॉन्ग ऍड होऊन जाईल। सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो फोटो असेल त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा, ठीक आहे। नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचंय, ह्या बीट आपले जिथून चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा। तर पहिली आपली बीट इथे चेंज होईल, ठीक आहे। तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया, त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होईल, ठीक आहे। तर सिम्पली इथून ह्याच फोटोवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया, आपली शेवटची बीट आपली इथे चेंज होत आहे। तर सिम्पली इथून स्प्लिट करूया हा फोटो। अशा प्रकारे आपण ह्या फोटोचे 4 भाग करून घेतल्यानंतर सिम्पली हा जो बीट मॉडेल असेल त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करा, रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून पहिलं पीएनजीतून ऍड करायचं आहे। म्हणजे एकच पीएनजी दिले तेच पीएनजी तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे। आता हे पीएनजीतून ऍड केल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशन्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, इन मध्ये यायचं। इन मध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रॉस ओपनचा, तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इन मधलाच रेक्टेंगल आउटचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली ना कॉम्बो मधला झूम वनचा तो एक सिलेक्ट करायचा। पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इन मधला लुमिन फ्लॅशचा जो इफेक्ट असेल तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। इथून हे फोटोला इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं, पहिल्यांदा आल्यानंतर खाली इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल आपल्या, त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ एक्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली पार्टीच्या ऑप्शन मध्ये द्यायचं। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो सिलेक्ट करायचा। इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून ग्लिच ऑप्शन मध्ये द्यायचं। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो इथून सिलेक्ट करायचा। ते सिम्पली आपण इथून सिलेक्ट करू, बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची। नेल्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जायचं आणि पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शन मध्ये द्यायचं। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स, इथून सिलेक्ट करायचा। सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला लाईट मध्ये मिळून जाईल, अशा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा, ठीक आहे। तिथे आपण शेवटच्या फोटोपर्यंत नेल्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करून इंटेन्सिटी 25 ठेवून येतो तुम्हाला बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। आता तुम्हाला काय करायचं, पुन्हा पहिल्यांदा जायचंय आणि व्हिडिओ वरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली इनड्रो अँड आउटड्रो मध्ये द्यायचं। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली हॅलो ब्लरचा, तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा। हे इफेक्टची लेंथ हा जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे जो आपण स्प्लिट केला ते तेच व्हिडिओ वरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शन मध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा, तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचंय। हे जे इफेक्टची लेंथ असेल हा जेवढा आपला तिसरा फोटो आहे तेवढी ठेवायची। त्याच्यानंतर ऍडजस्ट वरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं, व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ऍड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केलाय तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आणि तो तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल।